नमस्कार, मी प्रतिभा आपले होम फूड मराठी या चॅनलवरती आपले स्वागत करत आहे। आज आपण छान मस्त स्टीम मोमोज बनवणार आहोत। मुलीने म्हटले की आज छान मम्मी तुम्हाला मोमोज बनवून दाखवते। म्हटलं चल आज मस्त छान तुला मोमोज बनवून दाखवते। त्यासाठी बघा आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सुरुवातीला बघा मी एक मोठा आकाराचा कांदा घेतलेला आहे। आता कांदा छान आपल्याला मस्त मोमोजसाठी सगळ्या भाज्या ज्या बारीक चिराव्या लागतात। बघा अशा पद्धतीने बारीक मस्त असा आपल्याला कांदा चिरून घ्यावा लागेल। बघा अशा पद्धतीने मी संपूर्णचा कांदा आहे मस्त छान बारीक चिरून घेतलेला आहे। मोमोज मध्ये तुम्ही कांदा, शिमला मिर्च आणि आपलं गाजर हे तुम्ही घालू शकता आणि आपलं जे गोबीचं प्रमाण आहे पत्ता गोबीचं ते थोडं भरपूर प्रमाणामध्ये घ्यावं लागतं आणि यामध्ये जे भाज्या आहेत थोड्या प्रमाणामध्ये घ्यावं लागतं। कांदा आणि शिमला मिर्च आणि गाजर हे थोड्या प्रमाणामध्ये घ्यावं लागतात। तर अशा पद्धतीने बघा मी संपूर्ण ज्या भाज्या घेतलेल्या आहेत त्या छान मस्त अशा कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर बघा तिखटासाठी यामध्ये मी 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत। ह्या पिक्या हिरव्या मिरच्या आहेत। त्यानंतर थोडं तिखटपणा यावासाठी यामध्ये काय मी 3 ते 4 आणि तिखट मिरच्या सुद्धा घातलेल्या आहेत। बघा अशा पद्धतीने मिरच्या घालून सुद्धा मस्त त्याला बारीक कट करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने मस्त असे मोमोज बनवले होते। अशा पद्धतीचे मोमोज तुम्ही नक्की ट्राय करून बघा। बाहेरचं गाडीवरचं दिल्यापेक्षा मुलांना तर अशा पद्धतीने घरी मस्त असं सात्विक अन्न तुम्ही बनवून मुलांना देऊ शकता। अशा पद्धतीचे मोमोज तुम्ही जर बनवून ठेवले आणि स्टीम करून ठेवले त्यानंतर फ्रीजमध्ये तुम्ही 2 ते 3 दिवस स्टोअर करून ठेवू शकता। तुम्हाला वाटलं तेव्हा मस्त छान डीप फ्राय करून मस्त तळायचे आणि मस्त शेजवान चटणी आणि मेयोनेजसोबत तुम्ही खाऊ शकता। मस्त हे मोमोज तयार होतात। तिखट हिरव्या मिरच्या घेतल्या त्या सुद्धा आपल्याला मस्त अशा बारीक कट करून घ्यायच्या आहेत। बघा अशा पद्धतीने संपूर्ण मिरच्या ज्या आहेत त्या मस्त मी बारीक कट करून घेतलेल्या आहेत। बघा तिखटाचे प्रमाण तुम्ही आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तुम्हाला जर तिखट हवे असतील तर तुम्ही मिरचीचे प्रमाण सुद्धा वाढवू शकता। बघा आता ह्या संपूर्ण ज्या भाज्या आहेत त्या एका मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेल्या आहेत। त्यानंतर बघा पत्ता गोबी घेतलेल्या आहेत। एवढ्या प्रमाणामध्ये मी 25 मोमोज तयार करून घेतले। ते मी पहिल्यांदा ट्राय करून बघितलेले मोमोज आपल्याला जमेल किंवा नाही, पण खूप छान मोमोज तयार झाले होते पहिल्या ट्रायल मध्येच। अशा पद्धतीचे मोमोज तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा। खूप छान तयार झाले होते। गोबी सुद्धा बघा मी सुद्धा बारीक अशी मस्त अशी गोबी चिरून घेतलेली आहे संपूर्ण। मग अशा पद्धतीने संपूर्ण मस्त मी भाज्या कट करून घेतलेल्या आहेत। यामध्ये तुमच्याकडे शिमला मिर्च असेल तर शिमला मिर्च तुम्ही नक्की घाला। माझ्याकडे शिमला मिर्च नव्हती तर मी शिमला मिर्च घातली नाही। त्यानंतर बघा एक गाजर घेतले, ते गाजर सुद्धा मी यामध्ये अशा पद्धतीने मस्त असं खिसून घेतलेलं आहे। बघा संपूर्ण भाज्या मस्त अशा बारीक कट करून झालेल्या आहेत। भाज्या छान व्यवस्थित बारीक कट करून घेतलेल्या आहेत। त्यानंतर बघा या संपूर्ण भाज्यामध्ये मस्त 1 चम्मच मी मीठ घातलेलं आहे। मीठ घालून याला छान मस्त 10 मिनिटं मुरत ठेवायच्या भाज्या। त्यामुळे भाज्यामध्ये एक्स्ट्रा वाटी पाणी असतं ते पूर्णपणे छान निघून येतं। बघा आता मीठ लावून व्यवस्थित भाजीला असं चोडून घ्यायचं। त्यामुळे संपूर्ण मध्ये भाज्यांना मिठाची चव लागते आणि याच्यामधलं एक्स्ट्रा जे पाणी असतं ते सुद्धा निघून येतं। त्यानंतर बघा एक आपण पाती जाते मोमोजसाठी जी पाती लागते त्यासाठी आता मी मैदा भिजवून घेत आहे। बघा मी 1 ते 1.5 वाटी मैदा घेतलेला आहे। त्यामध्ये बघा थोडंसं मी पाती नरम येण्यासाठी अर्धा पडी मी त्यामध्ये तेल घातलेलं आहे आणि चवीनुसार त्यामध्ये मी मीठ घालून घेतलेलं आहे। आता मीठ आणि तेल व्यवस्थित चोळून घेत आहे आणि थोडं पाणी घालून मस्त सैलसर असं आपल्याला कुंडायचा मळून घ्यायचा आहे। बघा पहिल्या प्रयत्नामध्ये एवढे छान मोमोज होतील मला सुद्धा वाटलं नाही, पण खूप छान मोमोज तयार झाले होते। अशा पद्धतीचे मोमोज तुम्ही सुद्धा घरी तयार करू शकता। बघा अशा पद्धतीची कणिक मळून घेतलेली आहे। तुम्हाला जर माझी मोमोजची रेसिपी जर आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंटद्वारे नक्की कळवा की तुम्हाला मोमोजची रेसिपी कशी वाटलेली आहे। बघा त्यानंतर बघा आता ही कणिक आपण भिजून घेतलेली आहे आणि आता याला कणिकला बाजूला ठेवूया। त्यानंतर आपण ज्या भाज्या ठेवलेल्या आहेत त्या पाहूया। बघा आता भाज्यांना मस्त असं पाणी सुटलेलं आहे। आता एका कापडामध्ये एक रुमाल घेतलेला आहे स्वच्छ, त्यामध्ये पूर्ण भाज्या घालूया आणि पिळून यामधलं संपूर्ण जे पाणी आहे एक्स्ट्रा ते काढून घेऊया। बघा यामधलं मी संपूर्ण जे पाणी आहे ते काढून घेतलेलं आहे। बघा अशा पद्धतीने संपूर्ण असं पाणी यामधलं निघून जातं आणि मस्त अशा भाजी आपली कोरडी भाजी अशी तयार होते पूर्णपणे। बघा यामधलं संपूर्ण जे पाणी आहे एक्स्ट्रा पूर्णपणे निघून गेलेलं आहे। त्यानंतर बघा आपण आता भाजी तयार करून घेणार आहोत। कढईमध्ये मी थोडंसं तेल घातलेलं आहे आणि आलं आणि लसूणची थोडीशी पेस्ट घातलेली आहे। आता लसूण आपल्याला थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे। बघा थोडासा लसूण फ्राय करून झालेला आहे। त्यानंतर बघा यामध्ये अर्धा चम्मच मी मिरची पावडर घातलेली आहे। बघा मिरेपूड घातले ते सुद्धा आपण थोडंसं परतून घेऊया आणि यामध्ये जे आपण भाज्या घातलेल्या त्या भाज्या आपण घालून घेऊया।
आता आपल्याला मोमोजची जी भाजी आहे ती 60 ते 70% आपल्याला शिजून घ्यायची आहे. त्यानंतर आपण मोमोज स्टीम करतो त्यानंतर ही भाजी पूर्णपणे शिजल्या जाते. बघा अशा पद्धतीची भाजी आपली आता तयार होते मोमोजचं स्टफिंग. त्यानंतर बघा याच्यात 1 चम्मच मी चिली सॉस टाकलेला आहे आणि 1 चम्मच त्यामध्ये सोया सॉस टाकलेला आहे. बघा एवढं प्रमाण अगदी व्यवस्थित आहे. तुम्हाला जर तिखट हवं असेल तर तुम्ही चिली सॉस जो आहे तो वाढवू शकता. बघा अशा पद्धतीने मस्त असं आपलं मोमोजचं स्टफिंग तयार झालेलं आहे. त्यानंतर भाजी थोडी कोरडी जर वाटत असेल त्यामध्येच आपण तो भाजीचा स्टॉक निघालेला आहे तो सुद्धा आपण घालू शकतो थोडासा. बघा मस्त अशी आपली मोमोजची जे स्टफिंग तयार झालेलं आहे. बघा यावरती थोडीशी आता वाफ काढून घेऊया 5 मिनिटं. मस्त हे मोमोज तयार होतात. अशा पद्धतीचे मोमोज तुम्ही नक्की ट्राय करून बघा. खूप छान तयार होतात. बघा अशा पद्धतीची याची वाफ काढून घेतलेली आहे. आता आपली जी मोमोजचं स्टफिंग तयार झालेलं आहे त्यानंतर आपण आता पाती लाटायला घेऊया. बघा मी थोडा गोळा घेतलेला आहे. आता आपण याच्या संपूर्णच्या अशा मस्त पात्या लाटून घेऊया सुरुवातीला मोमोजच्या. बघा मस्त अशी पातळ आपल्याला पाती लाटून घ्यायची आहे. बघा अशा पद्धतीने संपूर्ण ज्या पात्या आहेत त्या मी लाटून घेतलेल्या आहेत. बघा मस्त अशा पातळ पातळ लाटायचे आपल्याला. बघा संपूर्ण पात्या मी लाटून घेतलेल्या आहेत. त्यानंतर बघा आपण आता मोमोज बनवायला घेऊया. त्यामध्ये बघा आता जे आपण बनवलेलं आहे मिश्रण ते घालूया आणि अशा पद्धतीने आपण जे मोदक बनवतो ना तशा पद्धतीने आपल्याला मोमोज तयार करून घ्यायचे आहेत संपूर्ण. बघा अशा पद्धतीचे मोमोज तयार करून घेतलेले आहे मी. मोमोज बनवायच्या आधी मी इडली पात्र गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे. बघा मस्त असे आपले मोमोज तयार झालेले आहेत. सुरुवातीला बघा मी संपूर्ण असे पाती लाटून असे मोमोज तयार करून घेतलेले आहेत. अशा पद्धतीचे मोमोज तुम्ही छान तयार करून स्टीम करून फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि 2 ते 3 दिवस मस्त छान डीप फ्राय करून तुम्ही मस्त खाऊ शकता. बघा त्यानंतर बघा एका प्लेटला मी छान तेल लावून घेतलेलं आहे. आता जे मोमोज आपण ठेवून घेऊया आणि मस्त त्याला 10 मिनिटं वाफ काढून घेऊया. बघा 10 मिनिटानंतर बघा मस्त असे आपले मोमोज तयार झालेले आहेत. हे मोमोज तुम्ही छान मस्त शेजवान चटणी किंवा मेयोनीज सोबत तुम्ही खाऊ शकता. खूप छान लागतात किंवा तुम्ही यांना तेलामध्ये फ्राय सुद्धा करू शकता. तुम्हाला जसे आवडतात त्या पद्धतीचे तुम्ही मोमोज खाऊ शकता बनवून. बघा त्यानंतर दुसरी बॅच सुद्धा मी तयार करून घेतलेली आहे. ते सुद्धा आपण आता वाफवून घेऊया. बघा संपूर्ण मोमोज बनवून तयार झालेले आहेत. त्यानंतर आपण डिशमध्ये घेऊया. बघा शेजवान सॉस आणि मेयोनीज घेतलेले आहे. मस्त हे मोमोज तयार झाले होते. तुम्ही पण एकदा एक रेसिपी नक्की ट्राय करून बघा. संपूर्ण रेसिपी बघितल्याबद्दल धन्यवाद. लगेच भेटूया नवीन रेसिपी सोबत. तोपर्यंत बाय.